मे 2026 एक अधिकारी नवीन खुर्चीवर बसतो आणि अवघ्या 72 तासात राज्यभरात 53 ठिकाणी छापे वाटतात. 33 गुटखा माफिया थेट तुरुंगात जातात. पुढच्या 5 दिवसात आणखी 203 ठिकाणी छापे पडतात. 1.5 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला जातो. 102 जणांना अटक केली जाते. एका महिन्याच्या आत 359हून अधिक आरोपी जेलमध्ये जातात. हा माणूस आहे कर्तव्य कठोर, शिस्तप्रिय, महाराष्ट्राला सिंगम IAS म्हणून माहिती असलेला अधिकारी तुकाराम मुंडे. 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 बदल्या झालेला, पण प्रत्येक खुर्चीवर बसताच सिस्टीमला हलवणारा अधिकारी. आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत. बीडच्या मळद गावापासून ते आजच्या FDA आयुक्त पदापर्यंत प्रत्येक आकडा आणि प्रत्येक निर्णयासह तुमच्यापर्यंत घेऊन येतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, 3 जून 1975 बीड जिल्ह्यातील तारसोना हे छोटं गाव. वंजारी समाजाचं शेतकरी कुटुंब. वडील सावकाराच्या कर्जात बुडालेले, तरीही मुलांना शिकवण्याचा हट्ट धरणारे. तुकाराम आणि त्यांचा भाऊ दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत 10वी पर्यंत शिकले. शाळेतून आल्यावरती वडिलांना शेतात मदत करणं, भाजी विकायला बाजारपेठेत जाणं इत्यादी कामं ते करायचे. 10वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी नातेवाईकांकडे राहिला ते औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला गेले. तिथे इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन BA पूर्ण केलं आणि राज्यशास्त्र घेऊन MA पूर्ण केलं. मग स्वप्न मोठं होतं UPSC होण्याचं, तेही पहिल्या प्रयत्नात, परंतु अपयश आलं. पण मेहनत सुरूच राहिली आणि 2005 साली देशभरातून तब्बल 20व्या क्रमांकाने ते IAS अधिकारी झाले. ते 2005च्या बॅचचे. बीडमधल्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आता देशातल्या सर्वात प्रतिष्ठित प्रशासकीय सेवेत दाखल झाला होता. ऑगस्ट 2005 मध्ये सोलापुरातून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे देगलूर असेल, नागपूर जिल्हा परिषदचे CEO असतील, आदिवासी आयुक्त असतील, वाशिम आणि कल्याण असे टप्पे पार करत करत ते नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 400 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. मुंडेंनी जलसंधारणाची कामं आणि लोकसहभाग वाढवत ही संख्या 30 ते 40 टँकर पर्यंत आणली होती. म्हणजे जिल्हा जवळपास टँकर मुक्त केला. या कामासाठी लोकांनी स्वतः 50 ते 60 कोटींचं योगदान दिलं. या कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पंढरपूरच्या वारीची जबाबदारी असतानाही त्यांनी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त इतर सर्व VIP दर्शन बंद केलं. सामान्य शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा म्हणून पुढे जून 2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी झाले. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम तब्बल 6 वर्षांपासून रखडलं होतं. मुंडेंनी हे काम अवघ्या 3 वर्षात पूर्ण करून दाखवलं. मे 2016 मध्ये तुकाराम मुंडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. रुजू झाल्याच त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. अनेक अधिकाऱ्यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबित केलं. रस्त्यावर बसणारे फेरीवाले, अनधिकृत विक्रेते यांच्यावर कडक कारवाई सुरू झाली. कारण वाहतूक कोंडीचं मूळ कारण तेच होतं. त्यांनी वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला. म्हणजे स्वतः रस्त्यावरती उतरून नागरिकांच्या तक्रारी ऐकायच्या. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. पण या कठोर कारवायांमुळे स्थानिक राजकीय नेतृत्व, विशेषतः गणेश नाईक यांच्या गटाशी मोठा संघर्ष उभा राहिला. मुंडेंच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावही आणला. पण जनसमर्थनाच्या ताकदीवर मुंडे डगमगले नाही. मार्च 2017 मध्ये त्यांची बदली पुण्याच्या PMPL मध्ये झाली. च्या अध्यक्षीय व्यवस्थापकीय संचालक पदावर झाली. फेब्रुवारी 2018 मध्ये तुकाराम मुंडे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त झाले. इथेही त्यांनी 2 मोठे वादग्रस्त पण ठाम निर्णय घेतले. पहिला तो होता मालमत्तेच्या करयोग्य मूल्याचा. पुनर्मूल्यांकन करून कारवाढीचा निर्णय घेतला. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय आवश्यक ठरला, तरी नाशिककरांचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला. इतका की मुंडे गेल्यानंतर पुढच्या आयुक्तांनी हा निर्णय रद्द करून जवळपास 59,000 मालमत्तांना दिलासा दिला. दुसरा आणि जास्त गाजलेला निर्णय म्हणजे शहरातल्या तब्बल 163 अनधिकृत लॉन्सवर कारवाईचा आदेश. या लॉन्समध्ये अनेक स्थानिक राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे लॉन्स होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत रस्त्यावरील आणि चौकातील अतिक्रमण नोटिसाशिवाय हटवण्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. 31 मे पर्यंतची डेडलाईन दिली आणि त्यानंतर महापालिकेने स्वतः बुलडोझर चालवण्याचा इशारा दिला. सिडको भागातली मोठी अनधिकृत बांधकामही या मोहिमेत रडारवर आली. जानेवारी 2020 मध्ये मुंडे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त झाले. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच महिन्यात फेब्रुवारीत त्यांनी एक धमाकेदार निर्णय घेतला.
कुख्यात गुंड डॉन संतोष आंबेकर, जो त्यावेळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात होता, त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या 2500 चौरस फुटांचा 4 मजली अवैध बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. महापालिकेने आधी कायदेशीर नोटीस बजावली होती, पण आंबेकरने स्वतः अतिक्रमण न हटवल्यामुळे मुंडेंनी बुलडोजर चालवला. शहरात एकच चर्चा सुरू झाली, गुंडांच्या गडालाही मुंडे सुरुंग लावतात. इतकंच नाही तर मुंडे नंतर आलेल्या आयुक्तांनी आंबेडकरांच्या दुसऱ्या बंगल्यावरही मुंडेंच्याच पावलावर पाऊल ठेवत कारवाई केली. म्हणजे मुंडेंनी सुरू केलेली कामे पुढेही सुरूच राहिली. आता जर मुंडेंच्या बदल्यांची संपूर्ण यादीच बघा. ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूर, सप्टेंबर 2007 मध्ये देगलूर, जानेवारी 2008 मध्ये नागपूर, 2009 मध्ये आदिवासी आयुक्त, 2009 मध्ये वाशिम, 2010 मध्ये कल्याण, 2011 जालना, 2012 मुंबई, 2014 सोलापूर, 2016 मुंबई, 2017 PMPL पुणे, 2018 नाशिक, 2018 नियोजन सहसचिव, 2018 एड्स, 2020 नागपूर, 2020 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, 2021 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि पुढे मराठी भाषा विकास सचिव, दिव्यांग कल्याण सचिव आणि 2026 रोजी आपत्ती व्यवस्थापन राजस्व व वन विभाग सचिव. 21 वर्षाच्या सेवेत ही संख्या आतापर्यंत तब्बल 24 ते 25 पर्यंत पोहोचली. म्हणजे सरासरी दर वर्षाला एक बदली. सामान्यतः वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची बदली 3 वर्षांनी होते, पण मुंडेंच्या बाबतीत मात्र हे प्रमाण उलट आहे. याच कारणामुळे त्यांना महाराष्ट्राचे अशोक खेमका म्हटलं जातं. हरियाणाचे तेच अधिकारी ज्यांची प्रामाणिकपणामुळे तब्बल 66 वेळा बदली झाली होती. पण या प्रत्येक बदलीनंतरही एक गोष्ट कायम राहिली, जनतेचा पाठिंबा. जिथे जिथे मुंडे गेले तिथल्या सामान्य नागरिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर समर्थन मोहिमा चालवल्या गेल्या. सत्तेला हा अधिकारी गैरसोयीचा वाटला, पण जनतेला मात्र तो आपला हिरो वाटला. आणि आता मुंडेंची सर्वात ताजी आणि सर्वात मोठी कारवाई म्हणजे मे 2026 मध्ये त्यांना राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त बनवण्यात आलं. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी 25 मे रोजी त्यांनी 6 प्रशासकीय विभागात तात्काळ छापे टाकण्याचे आदेश दिले. पहिल्या 72 तासातच म्हणजे 25 ते 27 मे दरम्यान 53 ठिकाणी छापे टाकले गेले. 33 गुटखा माफियांना थेट तुरुंगात पाठवलं गेलं. 27 दुकानं सील केली गेली. 1 ते 5 जून दरम्यान कामांचा वेग आणखीन वाढवला गेला. 203 ठिकाणी छापे टाकले गेले. 1.58 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. 102 जणांना अटक करण्यात आली. एका महिन्याहून कमी कालावधीत मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती अशा 6 विभागात एकूण 431 आस्थापनांची तपासणी झाली. 359 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली, तुरुंगात पाठवण्यात आलं. आणि विशेषतः विनामूल्य तक्रार क्रमांक, ईमेलची सुविधाही सुरू करण्यात आली. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन पण दिलं गेलं. हे आकडे स्पष्ट सांगतात, वय, पद बदलल्या तरी तुकाराम मुंडेंची कार्यपद्धती एका मिलीमीटरनेही बदलत नाही. बीडच्या ताडसोना गावातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने देशात 20व्या क्रमांक मिळवत IAS होणं, सोलापूरला टँकर मुक्त करणं, जालन्याला 6 वर्षाचं काम 3 महिन्यात पूर्ण करणं, नवी मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये माफिया अनधिकृत बांधकामांना न घाबरता भिडणं आणि आजही वयाच्या 50 नंतरही गुटखा माफियांच्या मुळावर घाव घालणं ही एका अधिकाऱ्याची कहाणी नाही, ही खरेपणा विरुद्ध व्यवस्था या न संपणाऱ्या लढाईची कहाणी आहे. आजच्या तरुण पिढीसाठी जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतायत, हा प्रवास एक स्पष्ट धडा देतो. गावखेड्यातून आलेला माणूसही जिद्दीने सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो आणि तिथे पोहोचूनही तत्व न सोडता काम करता येतं. आणि प्रशासनासाठी एक आरसा म्हणून तो काम करतो. जर नियमांचं तंतोतंत पालन करणारा अधिकारी सतत बदलला जात असेल तर ते व्यवस्थेने आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. तुकाराम मुंडे बदल्यांना घाबरले नाहीत, दबावाला झुकले नाहीत आणि म्हणूनच ते फक्त एक अधिकारी न राहता महाराष्ट्राच्या मनातला हिरो बनले. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सत्य, प्रेरणादायी आणि तडाखेबंद कहाण्यांसाठी अस्सल बात या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या अस्सल बात सोबत. धन्यवाद.